प्रेज लॉर्ड. नीतिसूत्र 16:18. अहंकार पतनापूर्वी येतो आणि गर्व नाशापूर्वी. हालेलुया. अहंकारी माणूस हा स्वतःला इतरांपेक्षा मोठा समजतो, परंतु परमेश्वर त्या लोकांना अजिबात पाहत नाही. परमेश्वर नम्रांना उंच करतो. खरा माणूस तोच जो इतरांची सेवा करतो आणि नम्र राहतो. येशू ख्रिस्तानेही स्वतःला कधीही उंच लेखलं नाही. त्याने लोकांची सेवा करण्यात आपले दिवस घालवले. घमंडांच्या अधीन असलेला माणूस सत्यानाशाच्या प्रकाशाकडे असतो. त्याला कधीच चांगला प्रकाश दिसतच नाही. जो नम्र असतो तो देवाच्या कृपेचा भुकेलेला असतो, देवाच्या उपस्थितीचा भुकेलेला असतो आणि त्याच्यावर देवाची कृपा असते. एक कथा अशी आहे जी येशूने स्वतः सांगितलेली. एक वेळेस 2 माणसं मंदिरात येतात. एक फरिसी आणि दुसरा कर वसूल करणारा. फरिसी माणूस गर्वाने उभा राहून सांगतो, प्रार्थना करू लागतो, हे परमेश्वरा, मी दुसऱ्यांसारखा नाही, मी दुष्ट नाही, चोरी करत नाही, वाईट गोष्ट करत नाही, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि माझ्या उत्पन्नाचा 10वा भाग मी तुला देतो. इथे मीपणा जास्त दिसतं, परंतु परमेश्वराला धन्यवाद कमी. परमेश्वराला धन्यवाद कमी, परमेश्वराचं नाव कमी, मात्र स्वतःचं नाव जास्त. दुसरीकडे दुसरा माणूस जो उभा राहिलेला असतो, डोकं खाली घालून एवढंच म्हणतो, ढसाढसा रडतो, हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी पापी माणूस आहे. येशूने म्हटलं, तो साधा माणूस देवाच्या दृष्टीने अधिक योग्य ठरला, कारण त्याने स्वतःला नम्र केले आणि देवाला उंच केले. जो स्वतःला मोठा समजतो तो खाली पाडला जातो, परंतु नम्र लोक उंच केले जातील. देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि नम्र लोकांना कृपा देतो. बाह्य धार्मिकपणा हा प्रत्येकजण दाखवतो, पण तो काही उपयोगाचा नाही. तुम्ही किती प्रार्थना करता, तुम्ही किती दशवांश देता, हे इतकं महत्त्वाचं नाही, कारण ती बाह्य धार्मिकपणा दिसतो. पण मनाने आपण काय आहोत हे महत्त्वाचं आहे. नम्र आहोत का? आपण खरंच सेवा करतो का? की फक्त बायबल घेऊन समोर उभं राहतो? असं दिसलं नाही पाहिजे, कारण घमंड हा माणसाला पतनाचा मार्ग दाखवतो. बायबल आपल्याला शिकवतं